Good morning, dear student. In previous lecture, we have discussed some important points regarding potato cultivation. In that, ecology, soil, climate of potato, then preparation of land, planting methods, planting time, seed treatment or set selection, set treatment, seed rate, spacing, intercultivation or aftercare of potato, then manuring, irrigation, harvesting, yield. विद्यार्थिनींनो आत्तापर्यंत पोटॅटो कल्टिवेशनमध्ये आपलं हे चौथं लेक्चर आहे. मागील 3 लेक्चरमध्ये आपण बरेचसे पॉईंट्स कवर केलेले आहे फ्रॉम बॉटॅनिकल नेम टू यील्ड. म्हणजे यामध्ये इकॉलॉजी असेल, इरिगेशन असेल, मॅन्युअर्स, फर्टिलायझर, नंतर हार्वेस्टिंग, यील्ड, आफ्टर केअर म्हणजे इंटरकल्टिवेशन असे वेगवेगळे पॉईंट्स कवर केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पोटॅटो स्टोरेज मेथड्स पाहणार आहोत. There are 2 methods of potato storage. First is a peat storage. It is also called as a iron method. And second one is a cold storage. तर आपण 2 पद्धती अभ्यासणार आहे आज. पहिली आहे पीट स्टोरेज. इट इज अ ट्रॅडिशनल मेथड ऑफ पोटॅटो स्टोरेज. ही ट्रॅडिशनल मेथड आहे, त्याला आयरन मेथड असं सुद्धा म्हणतात. तर यामध्ये ही मेथड कशा पद्धतीची आहे, आधीच्या काळामध्ये बटाटे हे जास्त कालावधीसाठी कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवायचे, तर हे या पद्धतीमध्ये दिलेलं आहे. पहिला मुद्दा आहे द पीट्स ऑफ साईज इज 3 मीटर इंटू 1.5 मीटर इंटू 45 सेंटीमीटर आर डग इन कूल अँड शॅडी प्लेस युजली अंडर अ बिग ट्री. तर सुरुवातीच्या काळामध्ये जे पोटॅटो स्टोरेज आहे तर ते एक मोठ्या झाडाखाली पीठ किंवा असा खड्डा तयार करायचे. आता जनरली या ठिकाणी सांगितलं आहे की साईज किती असणं गरजेचं आहे, तर 3 सेंटीमीटर त्याची लांबी, 1.5 सेंटीमीटर रुंदी आणि जवळपास 45 ते 60 सेंटीमीटरपर्यंत त्याची खोली असणं गरजेचं आहे. पण हा जो खड्डा आपण तयार करणार आहे हा सावलीमध्ये एका झाडाच्या खाली आपल्याला तयार करायचा आहे. सेकंड पॉईंट दिलेला आहे वॉटर इज लेट इंटू द पीट अँड अलाउड टू सोक ओव्हरनाईट. आता जो आपण खड्डा तयार केलेला आहे, जे काही लांबी, रुंदी आणि खोली दिलेली आहे त्याच्यानुसार, तर त्या खड्ड्यामध्ये आपल्याला रात्रभर पाणी ओतून ठेवायचं आहे. का तर ती जी जागा आहे त्या जमिनीमध्ये, तेवढ्या खड्ड्यामध्ये ते पाणी पूर्णपणे सोक होणार, ॲब्सॉर्ब करणार. तर अशा प्रकारे रात्रभर आपल्याला ते पाणी तिथं सोक करण्यासाठी ठेवायचं आहे. तिसरा मुद्दा काय दिलेला आहे द बॉटम अँड साईड्स आर स्मूदन अँड अलाउ टू ड्राय फॉर 2 days. आता आपण खड्ड्यामध्ये रात्रभर पाणी ठेवलेलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर जो खालचा तळ आहे त्याचा तो आणि त्याच्या ज्या साईड्स आहे, चारी ज्या साईड्स आहे, तर त्या साईड्स एकदम मऊ होणार आहे, स्मूदन्स होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काही पाणी एक्स्ट्रा असेल त्याच्यामध्ये, सोक झाल्यानंतरसुद्धा काही एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये जर असेल तर ते आपल्याला 2 दिवस तो खड्डा तसाच ड्राय करायचा आहे, सुकवून घ्यायचा आहे, 2 दिवस तसाच ठेवायचा आहे. नंतर काय करायचं आहे बघा, चौथ्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे इट इज लाइंड फ्रॉम इनसाइड विथ नीम लीव्ज और ड्राईड ग्रास और शुगर केन ट्रॅश. आता तो खड्डा पूर्णपणे सुकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कडुनिंबाची पाने असतील किंवा सुकलेलं गवत असेल, त्याचबरोबर शुगर केन ट्रॅश या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आफ्टर एक्स्ट्रॅक्शन ऑफ द ज्यूस जो शुगर केन ट्रॅश आपण पाहिलेला आहे, चौथा आपण म्हणतोय, तो असू शकतो, पॅडी स्ट्रॉ असू शकतो, व्हीट स्ट्रॉ असू शकतो. तर जे काही आपल्याकडे अवेलेबल मटेरियल आहे त्याचा वापर आपण त्या खड्ड्यामध्ये इनसाईडचं जे मटेरियल आहे त्याच्यासाठी करू शकतो. ते पसरवायचं आपल्याला खाली.
5वा मुद्दा आहे पोटॅटोज आर ट्रीटेड विथ सम पावडरी इन्सेक्टिसाइड्स. यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटे ठेवणार आहे. त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे बटाटे आहे ते आपल्याला इन्सेक्टिसाइड्स जे पावडर फॉर्ममध्ये आहे त्याच्यासोबत ट्रीटमेंट द्यायची आहे. कशासाठी? टू अवॉइड द अटॅक ऑफ ट्यूबर मॉथ. अंडरलाईन, टू अवॉइड द अटॅक ऑफ ट्यूबर मॉथ. ट्यूबर मॉथ हा जो पेस्ट आहे तर याच्यामुळे पोटॅटोचं बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान होतं आहे, बऱ्याच प्रमाणामध्ये खराब होतात पोटॅटो ड्युरिंग द स्टोरेज पिरियड. तर ते अवॉइड करायसाठी आपल्याला पावडरी इन्सेक्टिसाइडची त्या पोटॅटोला ट्रीटमेंट द्यायची आहे. अँड हीप्ड इन द पीट अप टू अबाउट 60 सेंटीमीटर अबाउट द ग्राउंड लेवल. आता ट्रीटमेंट दिल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये आपल्याला जे काही आपण इनर मटेरियल लाईन केलेलं मटेरियल आहे, जसं लिंबाची पानं, ड्राईड ग्रास असेल किंवा शुगरकेन ट्रॅश असेल, तर त्याच्यावरती आपल्याला हे बटाटे ठेवायचे आहेत. आणि वरती एक प्रकारचा ढीग आपण म्हणतो हीप, कारण तो उंच जाणार आहे, तर जवळपास 60 सेंटीमीटर उंचीपर्यंत, ग्राउंड लेवलपासून 60 सेंटीमीटर उंचीपर्यंत असा एक ढीग आपल्याला तयार करायचा आहे. आता असे बटाटे आपण ठेवलेले आहे, पण याला आपल्याला कव्हर करायची सुद्धा गरज लागणार आहे. तर आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहूया 6वा पॉईंट. देन इट इज कवर्ड विथ 30 सेंटीमीटर लेअर ऑफ नीम लीव्ज ऑर ड्राय ग्रास ऑर ट्रॅश. परत जे काही मटेरियल आपण खाली लायनिंगसाठी वापरलेलं आहे तेच मटेरियल किंवा तशाच प्रकारचं स्ट्रॉ, त्याच्यामध्ये पॅडी स्ट्रॉ पण असू शकतो, वीट स्ट्रॉ पण असू शकतो. तर अशा प्रकारचे स्ट्रॉ आपल्याला वरचा जो लेअर आहे 60 सेंटीमीटरपर्यंत ढीग तयार झालेला आहे, तर त्याच्यावरती 30 सेंटीमीटरचा थर आपल्याला या मटेरियलचा आपल्याला द्यायचा आहे, कव्हर करायचं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वा जो मुद्दा आहे, ट्रेंचेस आर मेड ऑल अराउंड द पिट्स and water is laid into it from time to time. Keep down the temperature of pits. आता यामध्ये आपण बटाटे ठेवलेले आहे, तर त्यातलं टेम्परेचर, तापमान वाढू शकते. यासाठी आपण काय करणार आहे, तर त्या खड्ड्याच्या भोवती अराउंड द पीट आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंचेस तयार करायचे आहेत. म्हणजे चर आपण थोडक्यात छोटे चर आपल्याला खोदायचे आहेत आणि त्या ट्रेंचेसमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे, पाणी साठवून ठेवायचं आहे. कशासाठी, तर जे काही टेम्परेचर त्या पीठमध्ये वाढणार आहे, तर या पाण्यामुळे त्याचं पर्क्युलेशन होऊ शकते आणि त्या पर्क्युलेशनमुळे त्यातलं जे टेम्परेचर आहे ते आपण कमी करू शकतो किंवा मेंटेन ठेवू शकतो. देन थॅचेस आर मेड ओव्हर द पिट्स टू प्रोटेक्ट फ्रॉम रेन अँड सन. आता हा जो खड्डा आपण झाडाखाली तयार केलेला आहे, तर त्याचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. कशापासून, तर एकतर पावसापासून किंवा उन्हापासून. बरोबर. जरी आपण तो झाडाखाली तयार केला आहे, तर काही वेळेस त्याच्यावर ऊन येऊ शकते, ऊन पडू शकते. त्यामुळे आपल्याला त्याचं संरक्षण करायसाठी त्या खड्ड्याभोवती आपल्याला थॅचेस म्हणजे रूफ आपण म्हणतो, जसं घराला आपलं छत असते तशा प्रकारचं थॅचेस आपल्याला त्या पिट्सच्या भोवती तयार करायचं आहे. Again to protect the rain and sunlight. Next, the bamboo chimneys may be placed inside the pit for facilitating the evaporation of the moisture deposited due to transpiration of the stored tuber. आता यामध्ये ज्यावेळेस आपण त्या पीठमध्ये बटाटे साठवणूक करणार आहे, तर त्याच्यामध्ये काही मॉइश्चर तयार होऊ शकते. तर हे मॉइश्चर याचं इव्हॅपोरेशन होणं गरजेचं आहे आणि तेच इव्हॅपोरेशन आपल्याला जर बाहेर चांगल्या प्रकारे होणं गरजेचं असेल तर बांबू चिमणीचा वापर करणार आहे. जसं आपला बांबू असतो तो पोकळ असतो आपल्याला माहीत आहे, तर त्या पीठमध्ये आपण इन्सर्ट करून त्याचा काही भाग आपण तो बाहेर ठेवू शकतो आणि त्या पीठमध्ये तयार होणारं जे मॉइश्चर आहे, जो ओलावा आहे, तर त्याचं इव्हॅपोरेशन त्या बांबू चिमणीमार्फत ते होऊ शकते आणि त्याचं जे बटाटे आहे त्याचा साठवणुकीचा काळ आपण वाढवू शकतो. ठीक आहे. नंतर पुढचा 10वा मुद्दा आहे, धिस मेथड इज लोकली नोन ॲज अ अरन सिस्टीम.
काय म्हटलेलं आहे ह्याला, अरन सिस्टीम अँड द पोटॅटोज कॅन बी स्टोर्ड फॉर 3 to 5 months. तर ह्या पद्धतीमध्ये पीठ स्टोरेज किंवा अरन मेथड या पद्धतीमध्ये आपण बटाटे 3 ते 5 महिन्यापर्यंत ते स्टोअर करू शकतो किंवा त्याची साठवणूक करू शकतो. तर अशा प्रकारे एकूण 10 मुद्दे आपण ह्या पद्धतीमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्हाला समजले असतील. परत आपण 2 मेथड झाल्यानंतर परत ते रिवाईज करणार आहोत. आता दुसरी मेथड जी आहे ती आहे कोल्ड स्टोरेज. दुसरी मेथड काय आहे, कोल्ड स्टोरेज. म्हणजे थंड वातावरणामध्ये सुद्धा आपण बटाटे साठवू शकतो. इट इज द बेस्ट मेथड. आता ही अलीकडची पद्धत आहे. आता रिसेंट जे काही बटाटे साठवले जातात तर ते ह्या पद्धतीने साठवले जातात कारण ही सोपी आहे आणि इझी आहे. इट इज द बेस्ट मेथड ऑफ स्टोरिंग पोटॅटोज विथ मिनिमम लॉस इन वेट अँड लॉंग टर्म स्टोरेज. म्हणजे ही मेथड किंवा या मेथडने या पद्धतीने जर आपण बटाट्याची साठवणूक केली तर यामध्ये त्यांचं जे वजन आहे पोटॅटोजचं तर त्याचासुद्धा लॉस हा कमीत कमी होतो आणि त्याचबरोबर जास्त कालावधीसाठी आपण हे बटाटे स्टोअर करू शकतो. सेकंड मुद्दा काय दिलेला आहे, इन कोल्ड स्टोरेज फुल्ली मॅच्युअर अँड हेल्दी पोटॅटोज आर स्टोर्ड ॲट टेम्परेचर बिटवीन 150 to 50 डिग्री सेल्सिअस. सॉरी इथं थोडंसं मिस्टेक झालेलं आहे बा. हे जे आहे हे डिग्री सेल्सिअस आहे. ते जो डिग्री आहे तो 0 प्रमाणे दिसतो आहे या ठिकाणी बघा. इन कोल्ड स्टोरेज फुल्ली मॅच्युअर्ड अँड हेल्दी पोटॅटोज आर स्टोर्ड ॲट द टेम्परेचर बिटवीन 1.5 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअस विथ 75 to 80% ह्युमिडिटी. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर कोल्ड स्टोरेजमध्ये जे फुल्ली मॅच्युअर झालेले आणि हेल्दी पोटॅटो आहे ते आपण कुठल्या टेम्परेचरला स्टोअर करू शकतो तर 1.5 ते 5 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर असणं गरजेचं आहे आणि त्याची जी ह्युमिडिटी आहे ती 75 ते 80% ह्युमिडिटी असणं गरजेचं आहे. नंतर तिसरा मुद्दा आहे, पोटॅटोज आर स्टोर्ड वेल फॉर अबाउट 1 year ॲट 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर and for about 30 to 36 weeks at 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. यामध्ये सुद्धा ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. तर पोटॅटो जे आहे ते आपण स्टोअर करू शकतो 1 वर्षापर्यंत. त्याच्यामध्ये टेम्परेचर काय दिलेलं आहे बघा, 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर अँड फॉर 30 to 36 weeks 30 ते 36 आठवडे. आता म्हणजेच 8 ते 9 महिन्यापर्यंत 30 ते 36 वीक्स म्हणजे 8 ते 9 महिन्यापर्यंत आपण 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला ते पोटॅटो काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण जे पोटॅटो स्टोअर करणार आहे ते 1.5 ते 5 डिग्री सेल्सिअसला म्हणजे 1.5 डिग्री सेल्सिअस ते 5 डिग्री सेल्सिअस आणि ह्युमिडिटी 75 ते 80% ह्युमिडिटी. तर याच्यामध्ये बघा काय गोष्टी आपल्याला कुठले पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. तर हे फिल इन द ब्लँक्सला आपल्याला येऊ शकते की ज्यावेळेस आपण पोटॅटो स्टोअर करतो त्यावेळेस टेम्परेचर किती असणं गरजेचं आहे तर 1.5 ते 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि ह्युमिडिटी 75 ते 80%. त्यानंतर 30 ते 36 आठवड्यापर्यंत आपल्याला जर पोटॅटो स्टोअर करायचे असेल तर त्यामध्ये 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण ते करू शकतो आणि 1 वर्षापर्यंत जर आपल्याला पोटॅटो स्टोअर करायचे असतील तर ते आपण 1.5 डिग्री सेल्सिअसला आपण ते करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जर टेम्परेचर थोडं कमी असेल. तिसरा मुद्दा बघा, पोटॅटो आर स्टोर्ड वेल फॉर अबाउट 1 year ॲट 1.5 डिग्री सेल्सिअस. 1 वर्ष असेल तर 1.5 डिग्री सेल्सिअस अँड फॉर अबाउट 30 to 36 weeks or near about 8 to 9 months at 5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर.
The loss in weight during storage was about 5% after 5 months at 5 degrees Celsius and 9 months at 1.5 degree Celsius. आता यामध्ये त्याच्या स्टोरेज ड्युरिंग स्टोरेजमध्ये काही त्याच्या वजनामध्ये वजन कमी होते किंवा वेट लॉस होते. आता याच्यामध्ये जे वेट लॉस होत असते पोटॅटोचं त्याच्यामध्ये स्टोरेजच्या दरम्यान जर आपण 5% त्याचं वेट लॉस होते 5% असेल तर 5 महिन्यानंतर 5 डिग्री सेल्सिअसला आणि 9 महिने जर असेल तर ते 1.5 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे फारसं वेट लॉस या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. जर टेम्परेचर कमी असेल तर वेट लॉस कमी होते फॉर लॉंग पिरियड आणि टेम्परेचर थोडंसं जास्त असेल तर वेट लॉस हा लवकर होतो. द लॉस इन वेट इज मोर इफ पोटॅटो आर स्टोर्ड इमिडिएटली आफ्टर हार्वेस्टिंग, सो शुड बी केप्ट इन शेड फॉर 1 वीक आफ्टर हार्वेस्टिंग अँड देन स्टोर्ड. आता यामध्ये जर आपल्याला जो लॉस आहे वेटमधला तर तो जर कमी करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल तर हार्वेस्टिंग केल्यानंतर 1 आठवडा आपल्याला ते शेडमध्ये काय करायचं आहे ठेवायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला ते स्टोअर करायचे. बघा 5व्या मुद्द्यामध्ये काय दिलेलं आहे, द लॉस इन वेट इज मोर इफ पोटॅटो आर स्टोअर इमिडिएटली, म्हणजे जर हार्वेस्टिंग केल्या जर आपण पोटॅटो स्टोअर केले तर जे वेट लॉस होणार आहे ते जास्त होते. सो शुड बी केप्ट इन शेड फॉर 1 वीक आफ्टर हार्वेस्टिंग केल्यानंतर 1 आठवडा आपल्याला शेडमध्ये ठेवायचा आणि त्यानंतरच आपण ते स्टोअर करणार आहोत. तर 2 पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत. एक आहे पीट स्टोरेज, इट इज द ट्रॅडिशनल मेथड, आणि दुसरी होती कोल्ड स्टोरेज, म्हणजे कमर्शियल मेथड्स ऑफ पोटॅटो स्टोरेज असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर ह्या दोन्ही मेथड तुम्हाला समजल्या असतील. अगदी सोपे आहे, स्टोरी वाईज आपण लक्षात ठेवायचं किंवा प्रत्येक पॉईंट्समध्ये कुठले शब्द महत्त्वाचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल पीट मेथडचं सांगायचं झालं तर पीट साईज आपण लक्षात ठेवायची आहे 3 मीटर लॉंग, 1.5 मीटर विड्थ अँड 45 सेंटीमीटर आर डीप. नंतर सोक ओव्हरनाईट हा शब्द लक्षात ठेवला तर आपण सेकंड पॉईंट लिहू शकतो. नंतर जो तिसरा मुद्दा आपण स्किप करून डायरेक्ट चौथा मुद्दा या ठिकाणी लिहू शकतो की GI लाईन, जे मटेरियल आपण वापरतो नीम लीव्ज, ड्राईड ग्रास और शुगर केन ट्रॅश. त्यानंतर पोटॅटो आर ट्रीटेड विथ पावडरी इन्सेक्टिसाइड टू अवॉइड द ट्यूबर मॉथ. नंतर जो पुढचा पॉईंट आहे, देन अगेन कव्हर्ड of heap with 30 centimeter layer of again neem leaves and dry grass. Then trenches are made around the pit. आता हे कशासाठी करतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काही शब्दच आपण लक्षात ठेवू शकतो. थॅचेस आर मेड ओव्हर द पीट टू प्रोटेक्ट फ्रॉम रेन अँड सन. थॅचेस म्हटलं तर ते कशासाठी असणार आहेत हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन बांबू चिमनी मे बी प्लेस्ड इनसाइड द पीट टू evaporations of the extra moisture, and this method is locally called as iron method and potato can be stored for 3 to 5 months. अगदी सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने जर आपण लक्षात ठेवलं तर ते आपल्याला लिहायला सोपं जाऊ शकते. महत्त्वाची मेथड आहे, तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. स्टोरेज मेथड्स ऑफ पोटॅटो, त्यातले कुठलीही मेथड कुठलीही पद्धत आपल्याला विचारली जाऊ शकते. पीट स्टोरेज असेल किंवा कोल्ड स्टोरेज असेल, एक 4 मार्कासाठी आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर हे दोन्ही पद्धती आपण आज अभ्यासलेल्या आहेत. आजच्या पद्धती आहेत किंवा स्टोरेज मेथड्स आहे ह्या तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करते आणि आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.